निघालोय आपण आता। जेवण आपलं जसं शनिवारी घेऊन जातो तसंच रविवारी। तर आजचं जेवण दिलेलं आहे संगीताताई मदनी यांनी नाशिकवरून। त्यांचं वटभरण आहे सुनेचं। तर त्यांनी आज सांगितलं की ताई आमच्यातर्फे बाहेर तुम्ही आज जे गरजू लोक आहेत जे अन्नदान करता तुम्ही ते आज आमच्याकडून करा म्हणून। तर आता घेऊन निघालोय आपण जेवण आणि हे घेतलेली आहे जिलेबी। तर सगळं जेवण व्यवस्थित डब्यामध्ये भरलेलं आहे। वांगे बटाट्याची भाजी आहे, पोळे आहे, वरण आहे, सपक भात आहे, पाण्याच्या बॉटल, जिलेबी आणि आता बाकीचं सांगणार आहे वत्सला आजीला वगैरे करा म्हणून सगळं। वत्सला आजी आहे, रोहन आहेत, बाकीचे लोकांचा हरिपाठ वगैरे भजन कीर्तन चाललेलं आहे। आज जुलीचे आणि लुशीचे जरा ऑपरेशन केल्यामुळे आज आम्ही जरा उशिरा जातोय कारण त्या दोघींकडे बी लक्ष ठेवावं लागते आणि याला पण इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत। आणि हा दादा जाणार आहे आता या दादाच्या घरी कारण मला आता 3-3 कुत्रे आणि हा काय करतो हा सगळ्या पाहुण्यांच्या पण मागं फिरतो आणि माणसांच्या बी मागं, माझ्या तर मागटला पिच्चाच काढत नाही। तर न्या दादा मोत्याला न्यायचंय, कधी नेणार आहोत? नाही मी काय म्हंटल 2 ठिकाणी सांभाळून बघितलं, तिथून माघारी आलाय, तुझ्याकडून मी माघारी आला तर चालेल आम्हाला। हा तुझ्याकडे म्हशी येतात, तू बाबा आता शेतकरी राजा आहे, तुझ्याकडे दूध भरपूर आहे, गोटा आहे म्हशीचा। तर आता ह्याला घेऊन जाणार आहे, म्हणजे मीच नेऊन सोडणार आहे। आलोय आम्ही आता, पण काय झालंय लाईटच गेले इकडची सगळी, लाईटच नाहीये इथं, म्हणजे आताच गेले म्हणते मंगेश भाऊ। आणि आज मंगेश भाऊ मदतीला आले तर कारण आम्ही दोघं चौघच आहे ना, तर म्हटलं मी येतो, ज्या दिवशी कोणी नसेल त्या दिवशी मी आहे। तर आजचं जेवण आम्हाला एका ताईंनी दिलेलं आहे डोहाळ जेवणाचं, त्यांच्या सुरुवात करू। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, हर हर महादेव। या एक देऊ का पोळी? 2 देऊ? पाण्याची बॉटल कसं आहे जेवण आमचं राजा? 1 नंबर आहे तुमचा। 1 नंबर आहे। राहू द्या, भात इथं वाढा, काय नाही होत भात त्याच्यात। हा बस, भाताला हा छोटाच कप्पा करू। प्लेट का द्या, पाण्याची बाटली। चल ताई किती देऊ चपात्या? 2 देऊ? कोण आहे तुमचं इथं? काय झालंय? गाव कुठलं? सोलापूरच्या। किती वर्षाचा आहे मुलगा? 17 वर्ष। काय म्हणताय डॉक्टर? ऑपरेशन करावं म्हणून लागले। कशाचं पण? ते मणक्यामध्ये गाठ आले म्हणायला लागले। मणक्यामध्ये ते नस सगळे दाबून देत म्हणाले। त्याला आहे का? त्याला जेव घाला। हा बरं। इथं कुणा बरोबर राहते तू? बरं काय द्यायचंय? और एक चपाती, अजून काय द्यायचं? आणि अजून एक चपाती। बरं ठीक आहे। बिस्किट देऊ का? बिस्किट देऊ?
पाणी पण देऊ? देतो हा देतो सगळ्यांना अरे घे, राहू दे. किती हुशार आहे हो. परत द्यायले बिस्किट. तू घेऊन जा व्यवस्थित. तू व्यवस्थित घेऊन जा. 4 का? कोण आहे दादा तिकडे दवाखान्यात? राजे. गाव कुठलं? बुलढाण्याच्या. बास का 4? सकाळचं काही जेवण होतं आमच्याकडे. हा हा. काय झालं तुमच्या दाजींना? दाजींना काय झालं? डोक्याचं कॅन्सर. लय लोकांना ऐकायला भेटलं. मी आता कालपासून तेच ऐकते डोक्याचं. बऱ्याचशा लोकांना. आता बरे आहेत का पण? कव्हर होईल म्हटलं? कितल्या स्टेजला? कितवा स्टेज आहे? त्याने सांगितलं जो छोटाला मिळतो ना पूर्ण गेला. पूर्ण गेला. ऑपरेशन केलं तरी पेशंट काळजी घ्या, काळजी घ्या. ट्रीटमेंट चालू आहे. हो आता 2 दिवसात सोडतेले विचार द्यायचे आईला. हे बिस्किट राहू दे आईपाशी खायला. हा, काळजी घ्यायच्या. बस. बिस्किट पाहिजे? बिस्किट. गाव कौन सा? केरला. इधर कैसे आए आप? 2 रोटी? ये 1 रोटी? ये आपला जाओ बैठ के खाओ. कोण आहे आजी इथं? कुठं आहे? दवाखान्यात आहे का कोण? कोण आहे? काय झाले? शिजर झाले. बिस्किट देऊ? हे घ्या. 2 देते. हा, धन्यवाद. व्यवस्थित जावा आजी. रस्त्यात बघू. बिस्किट देऊ? कोण आहे? भाचा आहे. गाव कुठलं? सोलापूर. काय झालं भाच्याला? ऑपरेशन. कशाचं? मणक्याचं. किती वर्षाचं आहे? 17 वर्षाचं आहे. आता एवढ्या लहान वयात मणक्याचा कसं काय त्रास? खेळताना लागलं. उठने को नहीं आ रहा. कोई बात नहीं. बस दादा. खाल्ले का? एक बिस्किट पुडा देते. रोज आठवणी अन्न कधी वाया जाऊ देत नाही. अन्नाची किंमत काय असते मला चांगलं. होय. दवाखान्यात आपण ऍडमिट असेल ना तेव्हा कळती माणसाला की काय अन्नाची किंमत आहे. तसंच राहावंच दादा. तसं लोक असताना आम्ही कशाला ऍडमिट व्हावं? तुमच्यासाठी चांगले लोक असतात. भाजी पाहिजे? चांगली लागते पण परत आले भाजी घ्यायला. चला. एक भजन म्हणतोय. भजन पांडुरंगाचं. भाजी द्यायची का? म्हणा. विठ्ठला 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 विठुराया रे विठ्ठला रे सुख नाही या जीवना. घडले रे पाप म्हणे आपल्याच हाती. कोण पुण्यवान सांग या पृथ्वीवरी. जन्माची फेरी विठू तुझ्या लारी. मुखातून बोलन राम कृष्ण हरी. आम्ही जाऊ रे त्या पंढरी विठुरायाच्या नगरी. कोण पाहिला का तो हरी. उभा राहिला विटेवरी. तुका म्हणे भावे सर्वे तुझे रूप. मायात चालाला म्हणे संसार. देहातून शोधार सर्व काही एक. अनंताची गोडी भक्तीचे दार.
विठ्ठला 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 सुख नाही रे या जीवना विठुराया रे विठ्ठला रे सुख नाही या जीवना किती दुःख देशी म्हणे तुझ्याच रे पाशी अंत नको पाहू देवा तुझ्याच रे द्वारी जन्माची फेरी होऊ तुझ्या पाशी मुखातून बोलणार रामकृष्ण हरी मुखातून बोलन रामकृष्ण हरी आनंदार देवा सर्व तुझ्या पाशी आनंदार देवा सर्व तुझ्या पाशी घडले रे पाप म्हणे माझ्याच हाती घडले रे पाप देवा माझ्याच हाती विठ्ठला 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 सुख नाही रे या जीवना रामकृष्ण देवा हे पुण्य देहातून शोधा सर्व काही एक रामकृष्ण म्हणे कोण ते हरी ते देव म्हणून सर्व भावना चालली देवा तुझ्या दारी तुका म्हणे देवा हे मायाचे संसारी आपल्याच हाती घडले आपले पाप काय सांगशीन तू देवापाशी म्हणून चाले हे संसार म्हणून चाले हा संसार तुका म्हणे देवा सर्वे तुझे रूप उडून पाखर येते देवा तुझेच रे ते दार विठ्ठल विठ्ठल किती गोडी नाम विठ्ठल विठ्ठल किती गोडी नाम साधू संत देवा तुझे हेच दार मुखातून बोलू हे रामकृष्ण हरी अनंताची गोडी ही भक्ती हिच्या दारी चला रे चला पंढरी विठोरायाच्या नगरी भाजी देऊ या बस जिलेबी जेवण वाटप करून झालंय आपलं कसं होतं रे राजा जेवण एक नंबर होतं छान व्यवस्थित झालं पोट भरलं तुझं हो हो गाव कुठलंय तुझा सातारा साताऱ्याचं इकडं काय करायलायस माय तू हॉस्पिटलला कोण आहे हॉस्पिटल मध्ये आजी आहे काय झाले आजीला ठरले आता बरी आहे का आजी व्यवस्थित आहे हा मी काल पण आलो होतो हा? आज पण आलो कालचं जेवण पण छान होतं ना हात देऊ पाणी पी हा जा हा पेट भर के खा दादा कसं आहे जेवण ओके धन्यवाद चला येऊ का बाय बाय टाटा